हाय सर्वांना, कसे आहे सर्वजण मस्त मजेत असतील तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता कामं सगळी रानातली झालेत बरं का, शेंगाई काढून झाले ते, तर आता सध्या काय नाही काम, आता निवांतच आहे। तिकडे शेंगा वाळायला घातलेले आहेत। आता मला शेंगा चालू असल्यामुळं दळणही काय निवडलं नव्हतं, गहू, त्यामुळे आता मला गहूही निवडायचे आहेत बघा। तर पीठ सगळं संपलंय आणि नंतर मकाचं बी दळण निवडायचंय। तर आता यशला मी म्हणलं की जाऊन तिकडं शेळ्यांकडं बस म्हणलं, शेळ्या इकडे सोडलेले आहेत, फिरते ते, पण शेंगा तिकडं पसरलेत ना, मग तिकडं शेंगावर जाते शेळ्या कोंबड्या म्हणून त्याला मी तिकडं झाडाखाली पाठवले बघा। ती तिकडे गेलाय आणि इकडे आमच्या स्वरा मॅडम काय करते ते बघा, पिल्लाला घेऊन बसले ते बरं का, रॉकीच्या पिल्लानी डोळं वगैरे, स्वरा बसले घेऊन। तर चला आता जाऊया आपण तिकडं। आणि इथं मेंढरं बी आलेले आहेत बघा, मेंढरं आहेत, नंतर घोडं पण आहेत, त्याची पिल्ले आहेत का नाही, लय भारी आहे ती दिसायला, मेंढरांची पिल्ले लय छान दिसतात। तर चला बघू यश काय करतोय आपण, त्याला मी बस म्हणून सांगितलं होतं तिथं झाडाखाली, लक्ष देत। ऊन जास्त पडले बघा, आज रात्री थोडासा पाऊस झाला, पण आता सध्या ऊन जास्त आहे। आली स्वरा पण आले लगेच। काय करतोय? खेळत बसलाय। तर इकडे शेंगा वाळायला घातलेत बघा, झाले ते बरं का, वाळलेत, निम्म्या राहिले ते भरायच्यात नंतर। इकडं घातले ते शेंगा, जास्त काही लावलेल्या नव्हत्या, थोड्याच लावलेल्या होत्या आणि तेवढे शेंगा झाले ते। आणखीन बरं का काय वेल तुटून निघले, त्यामुळे शेंगा आहेत बरं का गवतात, पण ते मातीत आहेत शेंगा, गवतातच म्हणते, गवत पण आहे माती पण आहे त्याच्यात आहे शेंगा, पण ते नंतर ट्रॅक्टर घातल्यानंतर फनल्यानंतर मग ते वेचायच्यात। तर आता काही नाही बघा, इकडे जनावरं बांधलेले इथे रानात, इकडे मेंढरं बघा, इकडे हिंडवते ते रानात, इकडे मेंढरं हिंडवते ते, इथं बसलेले ती काल, इकडं घोडा पण आहेत बघा, इकडं मेंढरं आहेत। आणि हे आमच्या मॅडम काय करायला लागली तो, होय, इथं सावलीला बसून ही वेल तोडलेली इथे। यश बसते ते खेळत, मी जाते घरी। आपल्या शेळ्या कुठे गेलेत पण, चला आता घरी जाते। तर दळण निवडते, गहू पण निवडायचे आणि मकाचं बी दळण निवडायचे, तर दळून आणायचे लगेच। आज बघा कुठे संपले, चला आल्या मॅडम मागं आले, ते मॅडम आमच्या मागच असते, तर सोडून नाहीत राहत आम्हाला जरा पण। आली का, आली, रॉकीची पिल्ले घेऊन सारखी खेळत बसते तिनं। लय भारी झोपली ती रॉकीची पिल्ले, हा काय येत ती, लय भारी झोपली ती। रॉकी तुझी बाळ कुठे आहे, ती ते झोपले, आणि एक रॉकी पशी आहे काही काळ, कुठे बिळकुंडी, हा रॉकी येऊ देत नाही ती बाळाकडे, बघ कशी करते, इथे एक इथे एक, दोन झोपली ती। चला आता घेते दळण निवडून। कोंबड्या बघा पिल्ली कशी खायला करते, त्यांना गहू टाकलं, ते गहू निवडत होते, तर लई ताप द्यायला लागले, गहूच निवडते नाही ती, सारखे यायला लागले इकडं, म्हणून त्यांना गहू टाकलं, तेव्हा कशी भांडणं करते ती, त्यावर शेळे पण आले ते इथं। बाद झालं सरा,
सांडू नको. एवढं टाकते. सुलतानीची पाठगुळी लागलं. शेळ्या पण इचून खाते त्या मातीला, त्यांना खाऊ पण दिना झाले हे का. चला आता